होय, माझं गाव बदलत आहे. गणपूर. गणपूर गावात सिद्धेश्वर व घृष्णेश्वर आश्रमांनी येथील नागरिकांना भक्तीचा मार्ग दाखवला आहे. दर दिवशी या दोन्ही आश्रमातून संकीर्तन स्वर कानी पडतात. दोन्ही बाजूला नदीकाठ हे गणपूरचे सौंदर्य आहे. गणपूरवासी शिवरात्री सप्ताहात महादेवाच्या भक्तीत तल्लीन होतात. गणपुरातील बांधकाम करणाऱ्या उत्कृष्ट कारागिरांनी संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात आपल्या कामाचा ठसा कोरला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांना गणपुरातील कारागिरांच्या बांधकाम कौशल्याचे नेहमीच कौतुक वाटते. गणपूरचा चौफेर विकास व्हावा यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी निधी मिळवून दिला. सभा मंडप हे, नंतर काँक्रिटीकरण हे, नंतर मशानभूमी हे, नंतर दुधेश्वर आश्रमला एक सभा मंडप दिलं. गणपूर गावामध्ये 14 किलोमीटर 40 गाव ते पाटणादेवी रोड हा बेलदारवाडी कोतगाव मार्गे तो सरळ करून त्यांनी 10 कोटी रुपयाची निधी दिली गणपूर गावामध्ये. तसंच गणपूर गाव ते वालझरी येथील 2 कोटीचे कामं, विकास कामं आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या गावाला भरघोस असे निधी आपल्या गावाला दिलेले आहेत. तर आमच्या पूर्ण परिसरातले गणपूर गाव, गणपूर तांडा हे पूर्ण त्यांना पाठिंबा राहील. असे आमदार आमचे पहिले कधी झाले नाही. असे आमदार आमचे मंगेशदादा आम्हाला भेटलेले आहे. आम्ही मंगेशदादाला भरघोस मताने विजय करू. यामुळे गणपूर गावाला प्रगतीची वाट गवसली आहे. गणपूर येथे सभागृह बांधण्यासाठी रुपये 30 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. महादेव मंदिराजवळील सभामंडप बांधण्यासाठी रुपये 15 लाख खर्च करण्यात आले असून गणपूरमध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण रुपये 3 लाख खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. गणपूर शिवारातील 156 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान रुपये 26,03,000 जमा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 211 ते कोदगाव, बेलदारवाडी, गणपूर, वलठाण, पाटणादेवी रस्ता सुधारण्यासाठी रुपये 9,75,43,000 मंजूर असून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. गणपूर ते वालझिरी फाटा रस्ता सुधारण्यासाठी 2 कोटी मंजूर झाले आहेत. तसेच गणपूर पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 28,41,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. गणपूर ते पिंपरखेड ते शिवापूर रस्ता सुधारण्यासाठी रुपये 7,94,00,000 खर्चून काम पूर्ण करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग 211 कोदगाव ते बेलदारवाडी ते पाटणादेवी रस्ता पुलाचे काम रुपये 3,49,64,000 खर्चून पूर्ण केले जाणार आहे. गणपूर स्मशानभूमी सुधारणा व अन्य अनुषंगिक कामासाठी रुपये 10 लाख मंजूर झाले आहेत. मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 5 लाख खर्च केला जाणार आहे. प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक लढा देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आग्रही भूमिका आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी नेहमीच घेतली आहे. समस्त गणपूरकर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या आक्रमक नेतृत्वाचे चाहते आहेत. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.